नमस्कार मित्रांनो. गेले काही व्हिडिओजमध्ये आपण शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, बिटकॉइन, डोजकॉइन ह्या खूप काही गोष्टींबाबत चर्चा केलेली आहे. हे एक्झॅक्टली असतं काय याबाबत आपण चर्चा केलेली आहे. बट ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून आपण कशा पद्धतीनं अर्निंग करू शकतो याबाबत आज आणि इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण चर्चा करणार आहोत. बघा, शेअर मार्केट असू द्या किंवा ऑप्शन्स राहू द्या, फ्युचर राहू द्या, त्याच्यानंतर कॉइन्सच्या बाबतीतलं कुठलेही मार्केट राहू द्या, क्रिप्टोकरन्सी राहू द्या, तर याच्यामध्ये त्या मार्केटचा डिटेल स्टडी असणं गरजेचं असतं. आणि हा डिटेल स्टडी म्हणजेच त्या मार्केटचे ॲनालिसिस. तर आज आपण सुरुवात करणार आहोत मार्केट ॲनालिसिस या पॉईंटवरून. ठीक आहे. तर बघा, मार्केटचे ॲनालिसिस हे 3 टाईपने होतं. 3 टाईपमध्ये क्लासिफाय केलेलं आहे. पहिलं तर आहे टेक्निकल ॲनालिसिस, सेकंड आहे फंडामेंटल ॲनालिसिस आणि थर्ड आहे सेंटिमेंटल ॲनालिसिस. तर आपण हे तिघं पण थोडंसं इन डिटेल बघून घेऊयात की एक्झॅक्टली काय असतं आणि कशा पद्धतीनं आपण ते ॲनालाइज केलं पाहिजे, सो दॅट आपण त्याच्यावरती आयडियाज डेव्हलप करून आपण एकदम पद्धतशीर ट्रेड करू शकतो आणि त्याच्यातून अर्निंग करू शकतो. एकदम व्यवस्थित रिटर्न आपण मिळवू शकतो. तर बघा, पहिलं जे आहे ते टेक्निकल ॲनालिसिस. टेक्निकल ॲनालिसिस जे आहे त्याला आपण थोडंसं इन डिटेल बघूया. टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे स्टडी ऑफ हिस्टॉरिकल प्राइस ॲक्शन. म्हणजे पर्टिक्युलर स्टॉक राहू द्या किंवा पर्टिक्युलर मार्केट राहू द्या, त्याचं पास्टमधला सगळा डेटा घ्यायचा की त्याची प्राइस ॲक्शन एक्झॅक्टली कशी वर्क करत होती, टाईम टू टाईम कशी व्हॅरी होत होती. मग कुठला तर एक स्पेसिफिक स्टॉक राहील किंवा एक पर्टिक्युलर मार्केट राहील किंवा एका पर्टिक्युलर इंडेक्स राहील, तर तो टाईम टू टाईम कसा व्हॅरी होत होता, त्याचा पॅटर्न काय बनत होता, त्याचा फ्लो काय जनरेट होत होता, त्याच्यामध्ये जो रिदम आहे तो कुठल्या पद्धतीने जनरेट होत होता, हे सगळं ॲनालाइज केलं जातं टेक्निकल ॲनालिसिसमध्ये. तर टेक्निकल ॲनालिसिस जे करतात त्याला टेक्निकल ॲनालिस्ट बोलायचं. आणि टेक्निकल ॲनालिसिसमध्ये चार्ट्सचा खूप आणि खूप म्हणजे चार्ट्स म्हणजे त्यांचं सर्वस्व असतं. टेक्निकल ॲनालिसिसमध्ये चार्ट म्हणजे सर्वस्व असतं. म्हणजे तुम्हालाही माहिती आहे की आज आपण डिजिटली ट्रेडिंग करू शकतो. सो कॉम्प्युटरमध्ये एक इझिएस्ट वेमध्ये कॅन्डल्स क्रिएट होतात किंवा चार्ट्स क्रिएट होतात आणि विथ द हेल्प ऑफ दॅट चार्ट्स आपण एकदम इझिली फाइंड आउट करू शकतो की प्राइस ॲक्शन कशी व्हॅरी होते, काय पद्धतीने, कुठला पॅटर्न किंवा कुठला फ्लो किंवा कुठला रिदम जनरेट करते विथ द हेल्प ऑफ हिस्टॉरिकल डेटा. मागच्या काही टाईम पिरियडमध्ये एक्झॅक्टली ती प्राइस जी आहे ती प्राइस ॲक्शन कशी व्हॅरी होत होती किंवा कशी कुठला ट्रेंड होता किंवा कुठला पॅटर्न बनला होता यावर डिपेंड करेल की करंट किंवा फ्युचर ट्रेंड काय असू शकतो. हे टेक्निकल ॲनालिसिसमध्ये सगळ्या गोष्टी ॲनालाइज केल्या जातात. तर त्याच्यासाठी चार्ट्स हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचा रोल इथे ॲक्ट करतात. तर बघा, टेक्निकल ॲनालिसिस जे आहे ते स्पेशली डिपेंड करतं चार्ट्स, हिस्टॉरिकल प्राइस ॲक्शन, त्याच्यानंतर ट्रेंड्स कसे जनरेट झाले आणि त्याच्यानंतर येतं सपोर्ट आणि रेजिस्टन्स प्राइसेस काय बनल्या होत्या हिस्ट्रीमध्ये. तर याच्यावरून एखादा पॅटर्न, एखादा फ्लो किंवा एखादा रिदम जनरेट होतो आणि विथ द हेल्प ऑफ दॅट पॅटर्न ऑर रिदम करंट किंवा फ्युचर प्राइसिंग किंवा प्राइस ॲक्शन काय असू शकते हे याची प्रोबॅबिलिटी केली जाते. सो फायनली आपण म्हणू की टेक्निकल ॲनालिसिस इट्स नॉट अबाउट दी प्रेडिक्शन, इट्स टोटली अबाउट दी प्रोबॅबिलिटी. म्हणजे विथ द हेल्प ऑफ हिस्टॉरिकल डेटा तो चार्ट्सच्या स्टडीमधून आपल्याला क्लिअर होतो आणि त्याच्यानंतर ऑन द बेसिस ऑफ दॅट करंट किंवा फ्युचर प्राइसिंग काय असू शकते याची काय आपण प्रोबॅबिलिटी सांगू शकतो. ठीक आहे. तर टेक्निकल ॲनालिसिस या पद्धतीचं राहतं. सेकंड थिंग आहे फंडामेंटल ॲनालिसिस. फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये टोटली स्टडी ऑन द बेसिस ऑफ इकॉनॉमिक डेटा किंवा न्यूज हेडलाईन्स जे असतात त्यावर डिपेंड करतं, त्यावर व्हॅरी होत असतं मार्केटचे मुवमेंट. जसं की बघा, इकॉनॉमिकली जर आपण बघायला गेलं तर त्या कंट्रीची किंवा त्या स्पेसिफिक सेक्टरची ग्रोथ कशी आहे, मग त्याच्यासाठी खूप साऱ्या फॅक्टर्स कनेक्टेड असतात. अनएम्प्लॉयमेंट असेल, त्याच्यानंतर मॉनिटरी पॉलिसीज असतील, त्याच्यानंतर इंटरेस्ट किती पे करतायत ते, त्याचा मग जो फेडरेशन चेअरमन आहे किंवा सेल्स डेटा जो आहे त्यावरती डिपेंड करतं की ते ग्रोथ जी आहे ती कशी ॲक्ट होणार आहे.
त्याच्यानंतर आहे की सोशली किंवा पॉलिटिकली किंवा फायनान्शियली काय न्यूजमध्ये हेडलाईन्स जे आहेत त्याच्यानुसार सुद्धा मार्केट थोडंसं मुवमेंट करतं. तर याच्या बाबतीतला जो स्टडी आहे तो टोटली येतो फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये. तर फंडामेंटल ॲनालिसिस हा एक असा टूल आहे ज्याच्यामध्ये पॉलिटिकली, फायनान्शियली आणि सोशली खूप साऱ्या गोष्टींचं ॲनालिसिस करून एखाद्या फॅक्टरवरती किंवा एखादा ऑब्जेक्ट आहे किंवा एखादा सेक्टर आहे त्याची किती डिमांड किंवा सप्लाय आहे याचा ट्रेंड ठरतो आणि त्याच्यानुसार मार्केटची मुवमेंट राहते. हे होतं फंडामेंटल ॲनालिसिस. थर्ड थिंग आहे सेंटिमेंटल ॲनालिसिस. इट्स अ गेज. ही एक स्केल आहे की त्या मार्केटमध्ये जेवढे पण ट्रेडर्स आहेत ते ट्रेडर्स काय फील करतात सध्या, की ते मार्केट वरती जाईल म्हणजे बुलिश असेल की बिरिश असेल म्हणजे डाऊन होईल. एक्झॅक्टली ट्रेडर काय फील करतोय हे इंडिकेट करतं सेंटिमेंटल ॲनालिसिस. आणि सेंटिमेंटल ॲनालिसिसला एक आपण कॉन्ट्रारियन इंडिकेटर बोलू. कारण का की बघा मार्केट, लोकांना असं वाटतं की मार्केट वरती जाईल, बट हे प्रत्येकाचं एक स्वतःचं ओपिनियन असणार आहे की एक्झॅक्टली मार्केटमध्ये काय मुवमेंट होणार आहे, वेदर इट इज बुलिश ऑर बेरिश. हे प्रत्येकाचं एक स्वतःचं ओपिनियन असणार आहे. मग जो तो ठरवेल की विथ द ट्रेंड की अपोजिट अगेन्स्ट द ट्रेंड, म्हणजे ट्रेंड बरोबर जायचं आहे की ट्रेंडच्या अगेन्स्ट जायचं आहे, हा तो प्रत्येकजण ठरवेल. तर बघा सेंटिमेंटल ॲनालिसिसला आपण इग्नोर नाही करू शकत. बरेच ट्रेडर्स ना सेंटिमेंटल ॲनालिसिसला इग्नोर करतात. जसं की लोक म्हणतात की मार्केट वरती जाते किंवा खाली येणार आहे, पडणार आहे मार्केट. तर ह्याचा एक बेस, हे ऑन द बेसिस ऑफ वॉट, हे आपण फाइंड आउट केलं पाहिजे ह्या ॲनालिसिसमध्ये. एक्झॅक्टली का लोकांचा असं फील आहे की मार्केट आज ट्रेंडमध्ये येईल किंवा मार्केट आज डाऊन ट्रेंडला आहे, ह्याचं रिझन काय आहे. विथ द हेल्प ऑफ दॅट रिझन आपण एक ॲनालाइज करू शकतो आणि एक आयडिया डेव्हलप करू शकतो. आणि विथ द हेल्प ऑफ दॅट आयडिया आपण एक पद्धतशीर ट्रेड करून चांगला प्रॉफिट मिळवू शकतो त्या रॅलीमध्ये घुसून. जसं की बघा एक साधं एक्झाम्पल घ्या. पंढरपूरला वारीला जाणारा एक वारकरी, तो पुण्याहून पंढरपूरपर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळा त्याला खायला मिळत असेल. आणि तोच वारकरी ज्यावेळेस एखाद्या दिंडीमधून जात असेल, एखाद्या मोठ्या पालखीमधून जात असेल, तर त्यावेळेस त्याला काय बेनिफिट्स मिळत असतील. तर तुम्हाला लक्षात येत असेल की तो प्रत्येक ठिकाणी त्याला खायला मिळत असेल, प्रत्येक ठिकाणी त्याला पाणी, म्हणजे प्रत्येक सोय त्याला अवेलेबल होत असेल. मग ही रॅली असते, लोकांना वाटतंय ना मार्केट ट्रेंडिंग आहे, आज अप ट्रेंड आहे, तर त्या रॅलीमध्ये घुसा आणि पॉईंट्स 2 3 4 5 10 पॉईंट्स जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घेऊन बाजूला सरका ना. बट बिफोर दॅट की तो जो फील आहे ट्रेडर्सचा की मार्केट अप ट्रेंडला आहे का डाऊन ट्रेंडला, हे कुठल्या बेसिसवरती आहे हे पहिलं चेक करायचं. हेच असतं सेंटिमेंटल ॲनालिसिसमध्ये. तर बघा आपण तिन्ही गोष्टी चेक केल्या की टेक्निकल ॲनालिसिस हे टोटली हिस्टॉरिकल डेटा, म्हणजे प्राइस ॲक्शनवरती डिपेंड करतं, हिस्ट्रीमध्ये त्याचे पॅटर्न्स कसे बनले होते आणि चार्ट्सवरती डिपेंड करतं. फंडामेंटल ॲनालिसिस जे आहे ते इकॉनॉमिकल डेटा किंवा न्यूज हेडलाईन्सवरती डिपेंड करतं. आणि सेंटिमेंटल ॲनालिसिस हे फक्त ट्रेडर काय सध्या फील करतोय त्याचा एक ट्रेंड ते ॲनालाइज होतो त्याच्यामध्ये. तर बघा सगळ्यात शेवटी हा प्रश्न येतो की कुठलं ॲनालिसिस सगळ्यात बेस्ट आहे वाईल ट्रेडिंग करताना कुठलं ॲनालिसिस सगळ्यात बेस्ट आहे. तर बघा तिन्ही पण ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला एक इफिशियंट ट्रेडर व्हायचा असेल जो एकदम परफेक्ट प्रॉफिट अर्निंग करू शकतो, तर बघा काय असतं की फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये एखादा ग्लोबल लीडर किंवा एखादा न्यूज हेडलाईन एका सेंटिमेंटला शेप देते. जसं की इलॉन मस्क काही दिवसापूर्वी बिटकॉईनबाबत थोडंसं वक्तव्य केलं, तर बिटकॉईनचे सेंटिमेंट लोकांनी कसं झालं की हां इलॉन मस्कनी केलं ना, तर मग आता बिटकॉईनला थोडीशी डिमांड येणार. लाईक दॅट फंडामेंटल ॲनालिसिस जे आहे ना एक सेंटिमेंट बनवतं आणि ते सेंटिमेंट टेक्निकली चेक केलं जातं की वेदर इट इज अप ट्रेंड ऑर डाऊन ट्रेंड. अँड विथ द हेल्प ऑफ दॅट आपण एक परफेक्ट ट्रेड करू शकतो आणि एक परफेक्ट ट्रेडर होऊ शकतो. आणि आपण एक शुअरली एक मिनिमम 10-15% रिटर्न प्रॉफिटवाला आपण दर महिना किंवा पर डे सुद्धा मिळवू शकतो. फक्त त्याच्यासाठी ह्या तिन्ही गोष्टी एकदम
व्यवस्थित स्टडी करून ॲनालाइज करून एक बेस्ट स्ट्रॅटेजी बनवायची आणि विथ द हेल्प ऑफ दॅट स्ट्रॅटेजी परफेक्ट ट्रेडिंग करायचं. म्हणजे आउट ऑफ 10 7 to 8 ट्रेड आपले फिक्स प्रॉफिटमध्ये गेलेच पाहिजेत. तर आपण परत भेटूया नवीन व्हिडिओजमध्ये. हे टेक्निकल ॲनालिसिस विथ द हेल्प ऑफ चार्ट्स एक्झॅक्टली कसं असतं, त्याच्यानंतर फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये कुठले फॅक्टर्स स्टडी करायचे असतात आणि सेंटिमेंट्स एक्झॅक्टली कशा बनतात आणि ह्या गोष्टींना किती टाईम आणि कसा लागतो हे आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये जाणून घेऊया. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.